कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या पक्षामध्ये अनुभवाने बऱ्याच वर्षापासून राजकारणात असलेले आणि जिथं आपण जायचा प्रयत्न करतो तिथं आधीच जाऊन परत आलेले हरिभाऊ राठोड यांच्या बऱ्याच अनुभवाचा आपल्याला फायदा होऊ शकतो. राज्य समितीचे माझे मित्र अजिंक्य, व्यासपीठावर बसलेली सर्व मंडळी, अशोक आणि समोर बसलेल्या सर्व कार्यकर्त्या मित्रांनो, साऱ्यांची नाव काही घेत बसणार नाही. बरेच वक्त्यांनी भाषण करताना आमचं असं कौतुक करायला सुरू केलं की मला सारखं टाकता दिल्यासारखं वाटतं की हे असेल ते कसे काय. आम्ही वेगळे नाही आहोत, आम्ही अनुभवातून आलेले आहोत. 40-45 वर्ष या क्षेत्रामध्ये अनुभव घेता घेता जे काही आम्हाला अनुभव पाठीशी आहे ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न. सत्ता बदल, सत्ता परिवर्तन, तुम्ही इथं बसलेले बरेच नवे लोक आहात. आणीबाणीच्या नंतर म्हणजे 1974च्या नंतर जन्म झालेले काही लोक. देशाला स्वातंत्र्य मिळण्या अगोदर भगतसिंगांचं नाव आपण घोषणा देतो. भगतसिंगांनी एकदा बलिदान देऊन 47 ते 75 पर्यंत देशाचं स्वातंत्र्य टिकवून ठेवायचा प्रयत्न त्या काळातल्या लोकांनी आंदोलनानंतर जे भोगावं लागलं होतं. एक आंदोलनाची पिढी अशी असते की ते मूल्य आणि नैतिकता जोपासतात आणि ती जोपासत सत्ता 75 पर्यंत आली आणि पुन्हा सत्तेला घरघर लागायला लागली आणि सत्तेला चॅलेंज द्यायला लागलं, लोक आव्हान द्यायला लागले. बिहारमधून विद्यार्थ्यांचं आंदोलन उभं राहिलं. गुजरातमध्ये सरकार बरखास्त करण्यापर्यंत विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. इंदिरा गांधी निवडून आली, त्याला आव्हान दिलं गेलं कोर्टात. इंदिरा गांधीची निवडणूक बाद केली गेली. पण सत्तेने सत्ता सोडायच्या ऐवजी लोकांना सत्तेपासून बाजूला करून जेलमध्ये घातलं. त्याच्यात माझा पण नंबर होता. तेव्हा माझं वय साधारणतः 22 वर्षाचं होतं. 19 महिने मी आणीबाणीमध्ये इंदिरा गांधीच्या जेलमध्ये. त्याच्यानंतर 47 ते 75 नंतर आतापर्यंत उलट पालट होत काँग्रेसची सत्ता जात. तर लोक असं म्हणतात की मागच्या साऱ्या पक्षांनी काय. तुम्हाला कल्पना असावी म्हणून सांगतो की 77 पर्यंत साधारणतः भारताच्या इतिहासामध्ये 67 पर्यंत काँग्रेसचा कुणी आवाज होता. दगड जरी उभा केला तरी इंदिरा गांधीच्या नावावर दगड निवडून येईल इतकीच प्रचंड सत्ता ताब्यात होती. 67 नंतर लोकांच्या मध्ये असंतोष निर्माण होत गेला. लोक नवं स्वप्न बघत होते आणि त्या नव्या स्वप्नाच्या पोटी भारतामध्ये एक सर्वपक्षीय आघाडी निर्माण झाली. 7 राज्यापेक्षा जास्त राज्यांचं सरकार काँग्रेसचं बरखास्त संपलं. 71 ला पुन्हा प्रचंड बहुमताने इंदिरा गांधी आली. पण पुढच्या 4 वर्षात बेकारीचा प्रश्न उफाळून आला. हे मी याच्यासाठी सांगतोय की तीच पार्श्वभूमी आता आपल्याला देशाच्या सर्व सरकारांनी आव्हान दिलं. केंद्र सरकारला आणीबाणी आणावी लागली आणि 77-78 ला निवडणुका झाल्या. इंदिरा गांधीलाही पता लागला नाही की आपण घरी पडलो. मी मतमोजणी चालू होती तेव्हा सुटून बाहेर आलो होतो नगरला. मी कुमार सप्तऋषी होतो, गाडीत बसून निघाला. जॉर्ज फर्नांडिस 3-3.5 लाखांनी जेलमध्ये असताना निवडून आला. लोकांनी मतं दिले, त्याचा चेहरा बघितला नव्हता, काय बघितलं नव्हतं. लाटेचा उल्लेख आता राठोड साहेबांनी केला म्हणून म्हणतोय की असं लाटा येऊन गेलं. लाठा कधी निर्माण होतात की कुणी चालेल पण आता आहे त्या सत्ताधी सत्तेवर नको असं ज्यावेळेस माणसांची भावना निर्माण होते त्यावेळेस लाट येते. पण आलेली लाट टिकवायची असेल तर तुमचं चांगुलपण आणि तुमचा कार्यक्रम पुन्हा समोर माणसाला की लाट टिकवू शकतो हे आम्हाला कळतं. लाट येऊ शकते. आतापर्यंत बऱ्याच लाटा आल्या, पाणी ओसरून गेलं, पुन्हा पूर्वीची परिस्थिती निर्माण झाली. ते रोखायचे असेल तर आम आदमी पार्टीनं दिल्लीत केलेलं पॅटर्न सारा देशभर नेण्याचं आश्वासन आणि आश्वासकता आपल्याला कार्यकर्त्याला निर्माण करावी लागेल. लाटी निवडून येईल कोणी बी. तुम्हाला सांग, हिंगोलीमधून चंद्रकांत पाटील निवडून आले होते, आमच्या बरोबर जेलमध्ये होते. बाबूराव अर्नाळकर शिवाय कधी दुसरं पुस्तक सुद्धा वाचलं नव्हतं, पण अनेक खासदार
उरली गेली लाट, पुन्हा एकदा सत्ता पुन्हा प्रस्थापिताच्या ताब्यात, हे आपल्याला होऊ द्यायचं. आम आदमी पार्टी देशभर नाही, म्हणून दिल्लीमध्ये जे आज गरज वाटते लोकांना कशाची गरज आहे? शिक्षण महाग झाले, गरीबाला शिक्षण नाही मिळत. दवाखाना महाग झाला, दवाखान्यानं आपले काय हाल केले ते कोरोनामध्ये आपल्याला कळलं. दवाखान्याने काय हाल केले आपले ते कोरोनात कळलं. शेत विकून लोकांनी दवाखान्यामध्ये पैसे घातले, लोकांचा दवा केला. दवाखान्यात मला वाटतं तुमच्यामध्ये चुळबुळ फार चालू आहे. मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा, कारण मला चुळबुळ केलेलं ना आले गेले माणूस की नाही आवडत. आणि हे कार्यकर्त्याचा मेळावा, हे लग्नाचं मंडप नाही, हे लग्नाचं मंडप नाही. कोण येऊलाय बसलेला काय बी चाललंय. आम्ही हजार किलोमीटर 500 राठोड साहेब मुंबईला आहे, आणि आपल्यामध्ये आपण आता सत्ता परिवर्तन करायला निघालो. आमच्या लोकांच्या घोषणा बघितल्या की माझ्या तर अंगावर काटा घेतो. हम राजनीति करणे नाही, राजनीति बदलणे आहे. आम्ही व्यवस्था बदलणे आहे. आणि व्यवस्था आत्ताची काय, बदलायची म्हणजे काय, पुढे काय करायचं हे तरी माहित असलं पाहिजे. आत्ताची व्यवस्था बदलायला निघालेल्या लोकांना आपल्या जैन मंत्र्याला घातलं ना मध्ये, त्यांनी काय भ्रष्टाचार केलाय? व्यवस्था बदलायला गेल्यानंतर काय आव्हान, काय आपलं पुढे वाढून ठेवलंय हे जरा सिरियसली ऐका, सिरियसली डोळ्यानं ऐका. बघा, जे कोणी या प्रस्थापित सत्तेला हवा द्यायचा प्रयत्न करेल त्याला एक तर जेलमध्ये जावं लागेल, आणि पैसेवाला असला तर ईडीचा दबाव असेल. आता एवढं सोपं नाहीये. तुम्ही डोक्यातून काढून टाका. मताच्या पिटीवर मत देऊन आमदार जास्त गेले म्हणून काय आपलं सरकार राहील? ईडी लावून तुमचं सरकार मोडलं जाईल, हे महाराष्ट्राचं उत्तम उदाहरण. नुसते प्रतिनिधी देण्याने काही सत्ता बदल होईल आणि आपलं काही भलं होईल असंही डोक्यात आणू नका. या देशामधल्या प्रत्येक माणसाला रस्त्यावर आपल्या मागणीसाठी रस्त्यावर आक्रोश करावा लागेल, तरच समाजामध्ये तीव्रता काही नाही होणार. आपल्या लोकांना सवय आहे कुणाच्या एखाद्यावर मान टाकायची, झोपून राहायचं, त्याने गळा कापेपर्यंत आपल्याला काही वर येत नाही. गेली 9 वर्षात गळा कापला जातो, गेली 7 वर्ष झाला आपला गळा कापला जातो. आता यांनी बाबासाहेबांचा उल्लेख केला संविधानात. संविधानाचं काय काय केलं त्यांनी? मनुस्मृतीला उगाच नाही लावलं बाबासाहेबांनी. काय होतं मनुस्मृतीमध्ये? आत्ता तेच होते. तुम्हाला मी मुद्दाम उदाहरण सांगतो. गुजरात मधल्या मुस्लिम महिलेवर बलात्कार झाला, तिच्या आरोपीला जन्मठेप झाली. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या निमित्तानं अत्यंत चांगलं काम केलं असं समजून त्या माणसाला तोडण्यात, त्याला हार घातले, पेढे चालले, ज्या बाईवर बलात्कार केला त्याच्या 8 घरातले माणसं मारून टाकले, त्या माणसाला तोडलं. तिथपर्यंत सुद्धा माझा आक्षेप नव्हता. पुढचं बघा काय आहे. त्या कमिटीने जो अहवाल दिलाय तो अहवाल या देशात आम्ही कोणची व्यवस्था आणायला निघालो हे सांगणारी सुलूक आहे. काय आहे अहवालामध्ये? काय लिहिले अहवालामध्ये? वाचलंय तुमच्यापैकी कोणी? अहवालामध्ये असं लिहिलंय की जे बलात्कारित होते ते जातीला ब्राह्मण होते, म्हणून ते सुसंस्कृतच होते. म्हणजे जे जातीला ब्राह्मण आहेत ते जन्मतः सुसंस्कृत आहेत. बाकीच्या आपल्याला संस्कृत आहोत का नाही ते सिद्ध करायचं त्यांनी सांगितलं. मनुस्मृतीमध्ये हेच होतं. एका ओबीसीच्या खालच्या जातीच्या बाईला जर कुण्या ब्राह्मणाने छेडलं तर तिने आपला उपकार समजावा, आपल्याला आशीर्वाद समजावा, असं मनुस्मृतीमध्ये होतं. हे पुन्हा या देशामध्ये मनुस्मृती येते. मग बाबासाहेबांनी राज्य संविधानामध्ये, आपल्या संविधानामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, या संविधानाचा सर्वात केंद्रबिंदू जर काही असेल तर व्यक्तीची प्रतिष्ठा. कुण्याही व्यक्तीला जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, लिंगाच्या नावाखाली त्याचा अवमान होता कामा नये, हे संविधानाचं मूळ उद्दिष्ट आहे. त्या बाईवर बलात्कार करणाऱ्या लोकांच्या व्यक्तीची प्रतिष्ठा आणि रामदास आठवल्यासारखे बाबासाहेबांचं रात्रंदिवस भोगता उठता नाव घेणारे, संविधानाला हात लावू देणार नाही, हात लावला तर हात कलम करून म्हणणारे लोक त्यांच्या मांडीला मांडी लावून. मला रामदास माझा मित्र आहे, तो दलितांचा पुण्यामध्ये होता, मी मित्रांचा होता. आम्ही दोघं बसच्या त्या मधल्या मोकळ्या जागेत 17 आपण झोपून
आणि मला म्हणला संविधान, मला भेटला होता. मी त्याला म्हणलं रामदास, संविधानाला हात लावू देणार नाही म्हणून भाषण देतो. खेडेगावामध्ये पूर्वी कणगीत ज्वारी राहायची, कणगीला लिपण लावायचं. आता तुम्हाला आठवतं का नाही पण मला तर माहिती. पण ते लिपण घरातलं एखादी वास्तविक पोरग जर चोऱ्या करणारा, घरातल्या सामानाची चोऱ्या करणारा पोरग असलं की ते वाकावून हुशार नाही. ते लिपण फोडायचंच नाही. कणगीला खालून भोग फोडायचं, ज्वारी काढून न्यायचं, दुकानात विकायचं, काय घ्यायचं ते घ्यायचं, पुन्हा बोळा बसवायचा, पुन्हा ज्वारी काढायचं. 7-8 महिन्यांनी बापाने लिपण फोडलं तर ज्वारीच नाही, कणगीत गेली कुठं. तसलं आपल्या संविधानाचं होतंय. संविधानाचं लिपण ठेवतंय, राखीव जागा काढून टाका, ओबीसीच्या राखीव जागा नष्ट करा, संविधानामध्ये दिलेला रोजगाराचा हक्क संपवा, शिक्षणाचा अधिकार करा, आरोग्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे तो हाणून पाडा, त्याचं खाजगीकरण करा, शिक्षणाचं खाजगीकरण करा, लाखो रुपये फीस भरून शिक्षण घ्या. कुणाचे पोरं शिकणार आहे? मला शिक्षणाचा अधिकार दिला त्याचं काय झालं? संविधानाने सर्वांना शिकायचा अधिकार दिला त्याचं काय झालं? आम्ही विचारतोय कधी? बाबासाहेब जिंदाबाद, बाबासाहेब आंबेडकर नुसती मूर्ती पूजा करून आणि लोकांच्या पुढे घोषणा देऊन नंतर परिवर्तन. आमच्या लोकांना तर बैल पहिलं भगतसिंगाचा काय होतं? भगतसिंगाचं बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंगाचं आपण नाव घेतो. त्या 2 माणसाइतकं धर्मनिरपेक्ष, त्या 2 माणसाइतका धर्मनिरपेक्ष भारतात दुसरं कुणीच नव्हतं. आपण त्याच्यात किती आहोत हे तपासायला पाहिजे. किती आहोत आपण त्याच्यात तपासायला? नुसत्या घोषणा नका देऊ. मी कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगतो, मी दुसरीकडे जाऊन माझ्या कार्यकर्त्याचं कौतुक करेन, पण कार्यकर्त्यासमोर तुमचं उगाचच खोटं कौतुक करायची माझी इच्छा नाही. किती कार्यकर्त्याला इन्कलाबचा खरा अर्थ माहित आहे? इन्कलाब जिंदाबाद. काय राजीव गांधीच्या अंधभक्त, संजय गांधीच्या अंधभक्त, काय मोदीच्या अंधभक्त, आम्ही आम आदमी पार्टीत, आम्ही अरविंद केजरीवालचे अंधभक्त. ज्यांनी जे सांगितलं त्याचे संदर्भ काय त्याची माहिती करून घेणं गरजेचं आहे. तर तुम्ही लोकांना सांगू शकता. लोकांना दिल्लीचं काम नका सांगू. प्रत्येक वाड्यात तुम्हाला माझ्या हात जोडून विनंती आहे, अरविंद केजरीवालचं कौतुक करत बसण्यापेक्षा तुमच्या वार्डातला अरविंद केजरीवाल तुम्ही म्हणायचा प्रयत्न करा. या देशामध्ये महाराष्ट्रात 288 अरविंद केजरीवाल झाले तर विधानसभा सभेत. गावागावामध्ये अरविंद केजरीवाल बनवत तर गावची ग्रामपंचायत सत्ता हाताळली. होतनी शाळा करून दाखवली. आपल्या प्रभारींनी बघितली. जिल्हा परिषदेची शाळा, ग्रामपंचायतला बजेट नाही, पैसे जमा केले पण शाळा करून दाखवली. परिसरामध्ये साऱ्या लोकांना लाज वाटते की किती शाळा चांगली आपली करावी. हे करता आलं पाहिजे. आपल्याकडे अजून इव्हेंटप्रियच होता. आंदोलन केलं अरविंदनी, आम्ही फक्त सेल्फी काढतो. नुकसान भरपाईचं आंदोलन करायचे शेतकऱ्याच्या, कलेक्टरला एक जण अर्ज देतो, बाकीच्या भोवताली उभारून सेल्फी काढतायत आणि ते देतात मला पाठ. अरे बाबा मला कशाला बनवता? कारण 47 वर्ष ह्याच्यातच मी फोन कुणाला बनवला नाही मला नाही लवकर कळले. मला बनवायच्या भानगडीत पडायचं किंवा आम्हाला ते तुम्ही फसवताय स्वतःला. आंदोलनातून संघर्षातूनच संघटन उभा राहतं. बिना आंदोलनाचं बिना संघर्षाचं संघटन उभं राहत नाही. आणि या पुढचे जे संघर्ष असतील ते तुम्हाला मी मुद्दाम सांगेन, या पुढचे सर्व संघर्ष तुम्हाला जेलमध्ये जाऊनच करावा लागतील. हे वास्तव. आणि जे जेलला भिणार नाही तेच लोक देशामध्ये जगामध्ये परिवर्तन करू शकतात. सत्तेची भीती तुमच्या मनात राहतात. मला फोन करते मध्येच फोन, अहो आम्ही मोर्चा काढायचं ठरवलं होतं पण पोलीस परवानगी दिली नाही. पोलिसाच्या परवानगीचा तुझ्या मोर्चाचा काय संबंध? पोलिसांनी परवानगी द्यावं, त्याला एक अर्ज देऊन टाक, द्यायचं न द्यायचं त्याच्या हातात आहे. मोर्चा काढायचा आपल्या हातात. तुम्ही ठरवलेलं तुम्हाला करता आलं. आणि साऱ्यात जास्त सत्तेच्या विरोधात संघर्ष करत आणि सरकारला कशातच सरकारचं काहीच न मानणाऱ्या देशात मोठा क्रांतिकारक होऊन गेला गांधी. गांधी कुणाचा ऐकत होते? ते असं सरळ म्हणायचे की तुझा कायदा होती मोडला, तुझ्या किंमत असं चक्कर मला शिकला तोडला
हे आताचे 36 इंची का 56 इंची जॉर्जला भेटायला जायचं होतं. ब्रिटिशच्या मोठ्या सत्ताधिकाऱ्याला जगावर 3 चक्र जगावर राज्य होतं. त्या माणसाची भेट घ्यायला चालला होता गांधी. त्यांच्या माणसाने जॉर्जला सांगितलं, जॉर्ज पंचमला की हा माणूस नागवा एका अंगावर कपडे नाहीत, आपल्याकडे ड्रेस कोड आहे जॉर्ज पंचमला भेटायचा. काळा कोट काळी पॅन्ट टाय बांधणार तर जॉर्ज पंचमला भेटता येतं, नाही तर नाही भेटता येत. आणि हा माणूस नागवा चक्क एक पंचा उडाळून जातोय. आणि तो माणूस तुम्हाला भेटायला आला म्हणून निरोप दिल्यावर जॉर्ज पंचमला मिलेंगे तो सही, ऐसा कैसा नंगा फकीर मुझे मिलने आ रहा बोल के मिलेंगे तो. जॉर्जच्या समोर जाऊन गांधी उभे राहिले. जॉर्ज पंचमने विचारलं कि आपके आंख के ऊपर तो आगे भी कपड़े नहीं है. काय म्हणावं गांधी? गांधी असं म्हणाले की माझे एकट्याचे नाही, माझ्या साऱ्या देशातल्या नागरिकांचे कपडे तुटून खूप सारे गुंडाळे सांगाला म्हणून मला चिंता. ही हिंमत लागते. आणि त्या गांधीचा द्वेष करण्याची 9 वर्ष सातत्याने या देशामध्ये प्रयत्न करा. आमच्या बी डोक्यात तेच आहे. आपल्यापैकी किती जणांच्या डोक्यात गरम गांधी माहिती, आपल्याला मजबुरी का नाम मागतो आहे का नाही? मजबुरी का नाम मागतो. ज्या कोर्टात गांधीच्या विरोधात खटला चालू होता राष्ट्रद्रोहाचा, जयंतला गांधी असं म्हणाले की मी राष्ट्रद्रोही नाही, राजद्रोही आहे. हे राज्य मला मान्य नाही, त्याचा द्रोह करतोय मी राष्ट्रद्रोही नाही, राष्ट्र तर माझा आहे. आज 385 पेक्षा जास्त जे गांधीवाद लावलेले 124 कलम होतं तेच आज 385 लोकांवर भारतात लागतात. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानंतर इंग्रजांनी केलेला कायदा गांधी 3 झाला जो कायद्याने मध्ये घातला होता त्या कायद्याने लोकांना मध्ये घालताय. काल एका कलेक्टरवर घातला झारखंडच्या कलेक्टरनी बीजेपीच्या खासदाराला विमानतळात घुसला बेकायदेशीर म्हणून त्याला प्रश्न विचारले. ट्विटरवर वाद झाला. तर कलेक्टरवर राष्ट्रद्रोहाचा खटला घातलाय. तो फुडतूस खासदार राष्ट्र आहे तरी आम्ही गप्प. उद्या तुमच्यावर लावणार नाही कशावर? राष्ट्रद्रोहाचा खटला. गांधी असं म्हणाले की मी राजद्रोही आहे आणि मी राष्ट्रद्रोही असं वाटत असेल. तुम्ही कमाल बघा त्या माणसाची. त्या खटल्याची सुनावणी होती, कोर्टात गांधी निघाले. गांधी निघाल्यानंतर जज उठून उभा राहून प्रणाम करतोय गांधीला. जो जज ज्याला शिक्षा करणार होता गांधीला, तो जज उठवून उभा राहून प्रणाम करतोय. इच्छा नसताना इंग्रज वकील उभा राहतात आणि गांधीला विचारला जाते की तुमच्या या आरोपाबद्दल काय म्हणतात. गांधी म्हणतात मी कायदा मोडलो नसतो तर जनतेशी द्रोह केला असता, कारण हा कायदा तुमचा जनतेच्या सामान्य माणसाच्या विरोधात आहे. त्याच्या अधिकार अबाधित न ठेवता त्याचे हिसकावून घेणार आहे. मी मोडणं माझं कर्तव्य आहे. कायद्याप्रमाणे जी शिक्षा असेल ते तुम्ही करून टाका. जज म्हणाला तुम्ही वकील आहात डायरेक्टर, तुम्ही तुमचं काही म्हणणं माझं काहीच म्हणणं नाही. वेळ वाया नका घालून तुम्ही तुमची शिक्षा करा, मला मध्ये जेलमध्ये जायची व्यवस्था करा. हे मजबुरी का नाम नाही, हे मजबूती का नाम महात्मा गांधी. कोण सांगितलं मजबुरी का? हे पळून जाणार आहे, जेलमध्ये माफी मागून येणार आहे, गांधीला मजबुरी म्हणणार आहे. जेलमधून माफी मागून येत आहे, वीर बनताय. वाढवा इतिहास. हे तुम्हाला लक्षात ठेवणं आपलं दुर्दैव असं आहे आपलं साऱ्यांचं की आपण गेल्या 75 वर्षामध्ये गांधी मुक्त. मी हे कशासाठी सांगतोय? पुन्हा एकदा अरविंद समाजामध्ये गांधी आणायचा प्रयत्न, बाबासाहेब आणायचा प्रयत्न का? कल्याणकारी राज्य व्यवस्था ही कल्पना होती स्वातंत्र्य आंदोलन. सर्वसामान्य माणसाला शिक्षण, आरोग्य, पाणी, मूलभूत गरजा भागवणं सत्तेचं काम आहे. ही कल्पना होती स्वातंत्र्याच्या आंदोलनात. आणि त्याच्या भोवताली संविधान आपलं फिरताय. या देशातलं सर्व संविधान समतेच्या भोवताली फिरतं. सर्वांची म्हणजे सामाजिक समता, उच्च नीचता नाही पाळणार. महिला आहे म्हणून, जात आहे म्हणून, धर्माचा उच्च आहे म्हणून कुणाला विशेष अधिकार नाही. इथं आमच्या एका कार्यकर्ता असं म्हणाला की आमचा कार्यकर्ता एक लाखाचा.
बाबा 1 लाख नकोय. बाबासाहेबांनी एका माणसाला 1 लाख मतं द्यायचा अधिकार नाही दिला आपल्याला. या देशातली सत्ता हस्तगत करायची असेल तर तुमच्या क्वालिटी बरोबर क्वांटिटीची सुद्धा गरज आहे. एका बरोबर लाख ज्या दिवशी येतील त्या दिवशी एक कार्यकर्ता येईल. कारण तुम्हाला मतात परिवर्तन करायचं. फक्त गर्दी नाही तर गर्दी पण लागते राजकारणामध्ये. जी गर्दी राज्य सत्ता बदलते, जी गर्दी रस्त्यावरली राज्य सत्ता बदलते ते आपल्याला गोळा करायचं. आत्ताच्या अंधी राठोड साहेबांनी म्हणले लाट येणार आहे, लाट येणार आहे म्हणून घरात नका बसू, आपला पण बदलूया. ते लाट आल्यानंतर त्या लाटेला थोपून धरणाऱ्या कार्यकर्त्याची यादी जर तुमच्याकडनं असेल तर कुणाला सांगणार ती लाट थोपवाय? तुम्ही शेतकरी आहोत, तुम्हाला माहित आहे वाळवाचा पाऊस उन्हाळ्यात एखाद्या समजा भयंकर मोठा अवकाळी पाऊस पडतो. ते अवकाळी पडलेल्या पावसाचं पाणी दुसऱ्या दिवशी शेतात पण नसते, वाळत पण धुळ्याला पडतात. आणि तेच अवकाळी पाणी जर कोंडवायची व्यवस्था असली तर उन्हाळ्यात असलेल्या पिकाला त्या पाण्याचा उपयोग होतो. याची जाण जसं शेतात आहे तसंच राजकारणात सुद्धा तसंच असतं. आलेल्या लाटेला रोखून ठेवणे, त्या लाटेचा उपयोग करून घेऊन ती लाट लोकांच्या पर्यंत घेऊन जाणे लोकांची जी इच्छाशक्ती होती. लोकांना जे वाटत होतं कसलं राजकारण पाहिजे, लोकांना भ्रष्टाचार नको आहे, लोकांना चमचेगिरी नको आहे. तुम्हाला मी सांगतो नेत्यावाला बी काय ठिकाणावर ठेवायला तुमची जबाबदारी. उगाच तुम्ही असे मोठे मोठे हार घालून आमचा सत्कार करत जाऊ नका. सत्कार करण्यानंतर भारतातले नेते मानून गेले. त्याला वाटतं हे काही आपण काय विनंती करतो, हे कडवा खाऊ लोक आहे, ह्यांना आपलं मारा घालण्यातच आपल्याला. आगे बढो, हम तुम्हारे साथ है. घंटाभरात बघितलं तर महादेव कुठे गेलेले राहतात की त्याला एकट्याला बोललं जातं. आगे तुम बढो, जनता आगे बढायला पाहिजे, नेता नको. 75 वर्ष नेत्यांनी घात केलाय. लोक पुढे जायला पाहिजे आणि नेत्याला वाटलं पाहिजे की नेत्याला मी सुनावत असतो. कार्यकर्ता रक्तवाहिनी आहे, कार्यकर्ता रक्तवाहिनी आहे शरीरातली आणि नेता मेंदू आहे. रक्तवाहिनीला रक्त जर मेंदूला पुरवलं गेलं नाही तर जसं माणसाला संपूर्ण संघटनेला, जसं माणसाला लकवा मारतो तसं संघटनेला लकवा मारायचा. म्हणून कार्यकर्त्याची इज्जत नेत्यांनी करायला पाहिजे. आणि कार्यकर्ता पण कसला असला पाहिजे? तुकाराम महाराज भारतातलं जगातलं सर्वात मोठं उदाहरण आहे. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो. काय होते तुकाराम महाराज? विठ्ठलाचे प्रचंड भक्त होते का? विठ्ठलाचे प्रचंड भक्त होते. तुकाराम महाराजांचा दुसरा भक्त मला माहिती. तुकाराम महाराज अंधभक्त नव्हते विठ्ठलाचे. ते हातातून लिहायचे तर हातातून घड्याळ नव्हते काढत, त्याच्या पायी सारे पुढारी पडत होते. त्या हैदराबादच्या महाराज सत्यशाही बाबा. तुकाराम महाराज अंधभक्त नव्हते, डोळस भक्त होते. म्हणून तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला सुद्धा मूर्तीच्या पुढे जाऊन सुनावलं होतं. तुकाराम महाराज म्हणाले की तू जास्त गर्वात येऊ नको देवा. आम्ही आहोत, आमचं अस्तित्व म्हणून तुझं अस्तित्व, आम्ही माणसं आहोत म्हणून तुला देव मानलं जाते. आम्ही नसतो तर तुला देव कोण म्हणणार? ही हिंमत कार्यकर्त्यामध्ये असली पाहिजे. एवढे उभे भक्त राहा नेत्याचे की नेत्याची चूक असेल तिथं थंडावून सांगा की ही तुझी चूक आहे, हे बरोबर नाहीये. परंतु तेवढी भक्ती पण त्या पक्षावर आणि संघटनेवर असली पाहिजे. नाहीतर अध्यक्ष करण्यात गेले की हे एका संघटना फालतू जाऊ दे, मोर्चे तिकडे म्हणून सोडून देणारे मी नाही बघितले. काही जण तर मला फोन येते रात्री, माझं महाराष्ट्रभर संघटना आहे, मी फलाण्या बेकारी युनियनचा महाराष्ट्राचा अध्यक्ष, या राज्यात इथं या जिल्ह्यात. मला तुमच्या राज्यावर फिरायचं पद मिळालं पाहिजे, ते पद कोणतं देता? मी म्हणलं आता एकच पद शिल्लक आहे माझं, मी जातो, तू घे. आता दुसरं कुठलं देऊ? आणि आम आदमी पार्टीमध्ये बोलताना बोलायचे आम्ही स्वार्थासाठी, निस्वार्थी, त्या देशभक्ती. भलं बा एवढाले मोठे शब्द वापरतात की भगतसिंगांनी सुद्धा वापरायची हिंमत नसते. आणि जरा पदाधिकारी नाही केले की ते त्या कुठे गेले ते खड्ड्यात फलबू लोक काय बघा. रात्री 2-2 वाजता फोन येते, त्यांनी मला असंच म्हणलं, त्यांनी मला तसंच म्हणलं. अरे हसत तसं म्हणत जर त्याच्यातच तुम्ही 2 वाजवत असला तर मग ती सत्ता परिवर्तन का हो? ते कोण करा? त्याच्यामुळे ह्या पुढचं संघटन तुम्हाला मजबूत करावं लागेल. आणि जे प्रस्थापित संघटन आहे, जो अध्यक्ष आहे जिल्हा अध्यक्ष, तुम्हाला
ज्याला बिना विचारता तुमच्या जिल्ह्यामध्ये काही सुद्धा होता कामा नये, संघटन मोडायचा जर कोणी प्रयत्न केला तर त्या कार्यकर्त्याला पक्ष संघटनेमध्ये स्थान नाही मिळणार ना. का इथं कुणाच्या घरचं लग्न नाहीये जेवायला वाढायला लोक जमा करायला. या देशातल्या प्रचंड अन्यायकारक प्रचंड दडपण करणाऱ्या एका गरीब भारताने एका गुंडाची सत्ता भारतावर आहे. हे भारत मातेवर होत असलेला अत्याचार आहे आणि हा अत्याचार संपवण्यासाठी आपण राजकारण भारत मातेवर रोज करत असलेला हा अत्याचार आहे. ह्या लोकांची सत्ता जगभर गांधी भारत गांधीच्या बाबासाहेबांचं संविधान रोज मोडताय तुम्ही. आणि आम्ही सत्तेच्या लालसेच्या पोटी बाबासाहेबांच्या बाजूचे म्हणत बाबासाहेबांचे शिष्य म्हणत जे अत्याचार करतायत संविधानाचा मोडतोड करतायत त्याच्यावर हे आपल्याला लोकांना सांगायचं. तुमचं पद महत्वाचं नाही. पद असे कित्येक पद येतात आपोआप. तुम्ही मात चिंता करू नका. मला जिल्ह्यात बसू नये. मी पक्षात आलो तर मला जिल्ह्याच्या कमिटीच्या मीटिंग मध्ये यायची सुद्धा परवानगी नव्हती. मी नाही गेलो होतो. मी ऑल इंडियाचा म्हणजे जॉर्ज फर्नांडिसच्या पक्षाचा ऑल इंडिया सेक्रेटरी होतो. मला जिल्ह्याच्या मीटिंग मध्ये येऊ दिलं नव्हतं. पण मला राग नाही आला कारण हे नवीन लोक आहेत. हळूहळू जरा दम खावा. आलं की त्याला पद पाहिजे. एवढे पद आणणार आहेत ना पद. त्यांनी सांगितलं निवडणूक राठोड साहेब जिल्हा परिषद ग्रामपंचायती पंचायत समिती विधानसभा एका एक जागा धरा. मला पंचायत समिती लढवायची आहे धरा ग्रामपंचायत. मला जिल्हा परिषद लढवायची आहे धरा जिल्हा परिषद. करा पुढचे 3 महिने आणि लोकांनी मतं देऊन तुम्हाला पदाधिकारी बनवायची अपेक्षा व्यक्त करा. आपण ते नको इलेक्टेड व्हा ना. निवडणुकीचा कशाला निवडून येणारा प्रतिनिधी व्हा. निवडून येणारा नेता व्हा. आपल्याकडे साऱ्या जागा खुले का. एवढं मोठं आव्हान एवढी मोठी संधी आपल्याला ते पकडा ना. त्याला नाही करायचं. भाषण करताना मी तालुक्याचा असेल कोण भाषण कर अरविंद केजरीवाल या तालुक्याचं सांगणं अरविंद राहू दे. तुझ्या तालुक्यात तू का केलं बाबा ते सांग. आम्ही ते ऐकायला अरविंद केजरीवालने काय केलं ते आपण गावातल्या मजुराला सांगायची सुद्धा गरज नाही. आपल्या अधिकाऱ्यांना मोबाईलने तेवढं काम केलं. त्याच्यात काय फायदा असतो. मी काय केले हे सांगायचं. जे अरविंदचं कौतुक रंगारातुरेचं कौतुक राठोडचं कौतुक मी बी आपलं मेलेल्या डोकरासारखा फुगून जाईल. माझं कौतुक केलं की आजच्या आवड याच्या भ्रमात राहू नका. याच्यात नुकसान तुमचं आहे. याचं कारण राजकारणामध्ये तुम्ही धड पक्षात काम करणार नसलो तर घरच्या लोकांना सांगणार मी मेळाव्याला चाललो. घरचे लोक म्हणणार मालक मेळाव्याला गेल्यात आमच्या आम आदमी पार्टीचा. कारण महिलाला बी मेळावा आम आदमी पार्टीचा बरा वाटतो. मालक नाही इकडे बी काय करणार घरात बी काय करणार म्हणजे आम आदमी पार्टीमध्ये बी काही नाही घरात बी काही नाही. इकडला नाही तिकडला ना घरका ना घटका राहायचं नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कार्यकर्त्यांना माझे हात जोडून मिळेल. तुम्हाला खरंच करायचं. अरविंद केजरीवालला सीएम टू पीएम तुमच्याकडे वाट सापडू इकडून तिकडं सरकवल्याने काय पंतप्रधान होता येत नाही. तिकडनं आलेला मेसेज तिकडं कुठे ढकलला गेलं की पंतप्रधान झाला. जसं सोपं असतं ना आम्ही सारेने म्हणून अरविंद केजरीवालला त्या खुर्चीकडे ढकलल्याने होणार आहे का. तुमच्या इथं खासदार निवडून यावं लागेल बीडला. आणि बीडला खासदार निवडून आणणं किती अवघड आहे हे तुम्हाला आम्ही सांगायचं का. मग इथंच निवडून येणार नसला तर मग पंतप्रधान होईल कसा. मग इथं निवडून आणायचा विचार करा. दिल्लीचं जाऊ दे. मी कार्यकर्त्याला म्हणतो दिल्लीचं सांगू नको. पाऊस दिल्लीत छत्री बिडात कशाला. बिडात छत्री घालून उपयोग काय. पाऊस दिल्लीत आहे तर बिडात पाऊस कसा पडेल ह्याचा बघा. त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे की उगाचच भ्रमात राहू नका की आमचं आता प्रचंड वातावरण आहे. लोक म्हणतायत मला एक शिक्षक भेटले ते म्हणाले की शिक्षकामध्ये प्रचंड आपल्याबद्दल असतात. आहे ना लोकांच्या मध्ये आहे. लोकांच्या मध्ये असला लोकांना वाटतं आम आदमी पार्टी यावं. पण लोक म्हणतात आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता पण दिसावा लागेल ना. त्याच्या मागे जायचंय. निवडणूक एक असा प्रकार आहे बुथावर माणूस दिसला नाही तर तुम्हाला मत देणारा सुद्धा माणूस तुम्हाला मत द्यायचं दुसऱ्याला देऊन पाहिजे. बुथावर माणूस लागतो का. मत दिलेल्या गेलेल्या माणसाला वाटलं पाहिजे की होय गड हे माणूस इथं बसतो नाही म्हणजे हे लोक सिन्सिअर आहेत.
आपल्या सिन्सिअरिटीवर अवलंबून आहे. आम आदमी पार्टी गांधी टोपी घालते, तुम्ही टाळ्यावर बाबा म्हणजे महात्मा गांधीचा झाडवाली टोपी आपल्या टाळ्यावर येऊन बसते, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मग लोकांमध्ये तुमचं चारित्र्य महत्वाचं आहे, तुमचा संपर्क महत्वाचा आहे. बिना संपर्काशिवाय संघटन उभा. एका एका माणसाकडे 5-5 बारे जावा, मतदार म्हणतो मला द्यायला पाहिजे गड्या, नाही मेहनत करतो तुम्ही जाईत नाही गेल्या, ते म्हणतील सत्ता येण्याच्या आधी भेटता गेल्या, तर आल्यावर काय भेटायचे हे सत्ता येण्याच्या आधी बसता भेटणार. पैसा वाटून तर आपणाला मत घेता येत नाही. आपल्याला फक्त संपर्क एकच माध्यम आहे, लोकांच्या मध्ये जाऊन गाठणं. पुढच्या वेळेस बीडचा जो मेळावा होईल बीड जिल्ह्याचा, त्याच्यात 2,000पेक्षा जास्त लोक असले पाहिजे, तर निवडणूक विसरून जावा. कारण एका माणसाच्या मागे 5-5 माणसं लावले त्या माणसाने बीजेपीने. पुन्हा तुम्हाला एक गमक म्हणजे एक नाटक सांगतो. जगातला सर्वात मोठा पक्ष आहे बीजेपी, जगात साऱ्यात जास्त पैसेवाला पक्ष आहे बीजेपी, तरी त्यांना उमेदवार मिळत नाही. ते दुसरे पक्ष कुठून उमेदवार मिळत, तरी त्यांना उमेदवार मिळत नाही, ते दुसऱ्या पक्षाला फोडते. 2024 पर्यंत एकच काम करणार आहे, जे कोणी सत्तेत येणारे पक्ष असतील त्यांना मोडायचं. आणि आपण मत दिलेले 50-50 कोटीला इकले गेले. तुमच्या मतदारसंघातला आहे की नाही कोणी 50 कोटीला इकले? अब्दुल सत्तार, औरंगाबादला अब्दुल सत्तार इकले गेले. मत आपण दिलो, त्याने 50 कोटी कमवले. आणि त्याला भीती वाटते अजून आपल्यात येऊन सांगताय की मी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी गेलो. तुझा काय संबंध? धर्माचा काय संबंध राजकारणात? धर्म धारणा आहे, धर्म वेगळा आहे, पूजा वेगळी आहे, मंदिर वेगळं आहे, महाराज वेगळे. राजकारण लोकांचं पोट भागवायसाठी आहे, राजकारण शिक्षण देण्यासाठी आहे, राजकारण पाणी देण्यासाठी, लाईट देण्यासाठी. काय शेतकऱ्याची हालत आहे उन्हाळ्यात, तेव्हा ऊन पडलं होतं मध्ये, तेव्हा पाणी द्यायचं लिहित पाणी आहे, लाईट नाही, पाणी द्यायला मिळालं. दिवसा लाईट लावली, कुणाला सुद्धा कुणाचीच मोटर चालायची नाही. तुमचा डीपी झाला 60,000 रुपये भरा, स्वतःचे पैसे गोळा करा, 60,000 भरा डीपी आला. डीपी कुणाचं? पाणी का मिळत नाही, पाणी द्यायला येत नाही, लाईट द्यायची चर्चा नाही करायची. चर्चा कशाची करायची? मेळावा शिवसेनेचा होणार का शिंदे गटाचा होणार? आपण मी चॉकलेट चगळल्यासारखं दिवसभर तेच चगळत बसतो, हे त्यांनाही माहित आहे. या लोकांना काय चगळायची सवय ते तोंडात घालतायत आपल्या. कधी धर्माचा तगडा, कधी राम मंदिराचा तगडा, कधी कशाचा तगडा. पाण्याचं लाईटचं बोलायचं नाही, शेताच्या नुकसान भरपाईचं बोलायचं नाही, आपण बोलतच नाही त्याच्यावर. त्याला कळाले आपलं बिल. गणपती आला, गणपतीची पूजा करणं असं माझं मत नाही. आला गणपती, 15 दिवस लोक ढमम ढुमम नाचणं करणं. आता तुझ्या शेताला पाणी नाही मिळालं बाबा, उन्हानं 5 सोयाबीन वाळून गेलं. एवढे लोक गोळा होऊन तर एमएससीबीच्या ऑफिसवर गेले, माझ्या शेतात पाणी नाहीये, पाणी असून लाईट नाही म्हणून माझं पीक वाळलं नाही. हातात जोडा घेऊन विचारला तर लोकांना उत्तर द्यावं लागतं. आपण गणपतीच्या मांडवाच्या भोवताली फिरत नाही. हे त्यांनी मुद्दा होऊन करते. हे आपल्याला दिलेले हातात ते चॉकलेट आहे हवा, आणि आम्ही सगळेच बसतोय, हे आपलं दुःख आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय की ह्या साऱ्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नावरला संघर्ष, त्या संघर्षासाठी संपर्कातून संघटन आणि मजबूत संघटनेतून निवडून आलेली सत्ता लोकांच्या कामासाठी येते, हे दिल्लीला दाखवून दिले, ते आपल्याला करायचे आहे. कार्यकर्त्यांना मी तुम्हाला मुद्दा म्हणून विनंती करेन, आदित्य शिंदेला सांगितलेलं पुढच्या 8 दिवसात किती हजार लोकांचं तुम्ही मॅपिंग करणार, ते अशोक येडेंनी आम्हाला आता इथं सांगावं. त्यांनी कुणाला जबाबदारी द्यायची ते त्यांनी पुन्हा ठरवावं. पण एवढ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांचं किती मॅपिंग होणार हे सांगावं. म्हणजे आम्हाला असं वाटेल की या मेळाव्याला आल्यामुळे आम्हाला पॉझिटिव्हली काहीतरी फायदा झाला की आम्ही एवढं मॅपिंग करणार आहोत. आम्ही भाषण ठोकलो, तुम्ही बसलो, कुठलं की जेवलं की घरला गेलं, आमचं बी विसरलं, तुमचं बी. कारण मी लहानपणी पुटी सांगायचं रामायण, पुटी ऐकायला आलेले लोक घोंगड्या खाली घेऊन बसायचं, ऐकायचे उठले की झटकायचे. मी सांगितलेलं आणि त्या घोंगड्यावरला थोडा एकच बाहेर बाजूला जाताना कुठे जाता येत राहता.
ते रामायण कुठे गेले की महाभारत कुठे गेले की मी सांगितलं ते कुठे गेले की घोंगड्यावरला धुराळत होते. अशी अवस्था आपली होता कामा नये. एवढीच मला तुम्हाला विनंती करायची आहे. तुम्ही आलात, चांगलं पहिल्यांदा मेळावा ऑर्गनाईज केला, पण ह्याच्यापेक्षा पुढे मोठा व्हायला पाहिजे असा मनात संकल्प करा आणि मोठे मोठे मेळावे मराठवाड्यात झाले पाहिजे. कारण मराठवाडा परिवर्तनाची भूमी आहे. निजामाच्या सत्तेत असल्यामुळे संघर्षाची पार्श्वभूमी आपल्याला कसल्या मोठ्या निजामाला, ज्याला इंग्रज सुद्धा यवतमाळ जिल्हे निजामाच्या ताब्यात असताना इंग्रज निजामाला बसून द्यायचे, हे निजामाला माहिती. निजामाला इंग्रज बसून द्यायचे. यवतमाळ बुलढाणा यवतमाळने आपले जिल्हा 3 जिल्हे ताब्यात होते. इंग्रजांनी त्याला ताब्यात नव्हतं दिलं, त्याच्या मोबदल्यात निजामाला मोजून द्यायचे. एवढ्या ताकदवार निजामाच्या विरोधात आपण लढा देऊन संघर्ष केलेले लोक, तुम्हाला माझी विनंती आहे, आपली संघर्षाची पार्श्वभूमी लक्षात घेता महाराष्ट्रात मराठवाड्यातून साऱ्यात जास्त लोक निवडून आले पाहिजेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. याची जबाबदारी मराठवाड्यात असलेले 2 राज्य समितीचे मेंबर आणि मराठवाड्यात असलेल्या सर्व जिल्हा आणि संघटन मंत्री याची जबाबदारी आहे. ते झालं नाही तर उगाचच बैलाच्या पोळे दिवशी वाचून मिरवण्यासारखे पद कपाळाला बाजून मिरवत काही गरज नाही.